नमस्कार. नमस्कार. आज आपल्या GI न्यूज चॅनलच्या स्टुडिओमध्ये उमरेड नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या काँग्रेसच्या उमेदवार सौ सुरेखा गंगाधर रेवतकर या आपल्याशी संवाद साधण्याकरता आमच्या स्टुडिओमध्ये आलेल्या आहेत. आपण त्यांच्या काही कडनं प्रश्नांची उत्तरं जाणून घेणार आहोत आणि मला अपेक्षा आहे की आपण त्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरं द्याल. आपण पहिल्यांदा जेव्हा उमरेड नगर परिषदच्या निवडणुकीला उभ्या होतात, मागील रेजिमला आपला पराभव झाला आणि सुदैवाने यावेळेस ओबीसीचं आरक्षण आलं आणि आरक्षण आल्यानंतर तुम्हाला का असं वाटलं की यावेळेस सुद्धा आपण नगराध्यक्षाच्या पदाच्या उमेदवार राहायला पाहिजे? यावेळेस असं वाटलं मला की ओबीसी रिझर्वेशन लेडीजसाठी झालं आहे आणि मागच्या वेळेस मी उभी होती त्यावेळेस पराजय झाला माझा, पण फार कमी प्रमाणात आणि ते थोडी लाट होती त्यांची, मोदी लाट, त्यामुळे माझा पराभव झाला आणि आता मला नक्की असं वाटतंय की मी यावेळेस निवडून येईल अशी माझी अपेक्षा आहे. पुन्हा दुसरा प्रश्न माझा असा आहे की गंगाधरजी रेवतकर हे उमरेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष आहेत. ते नगराध्यक्ष असताना त्यांनी बरीचशी कामं उमरेडमध्ये विकासाची केलेली आहेत. त्यांचा काही फायदा आता तुम्ही उभे असल्यामुळे तुम्हाला होणार आहे का? होणारच, नक्की फायदा होणार. कसं काय होणार? कारण त्यांनी आता मागच्या 5 वर्षामध्ये, या 5 वर्षामध्ये जनता पार्टीची सत्ता होती, त्याच्या आधी 10 वर्ष काँग्रेसची सत्ता होती. त्या काँग्रेसची सत्ता असताना त्यांनी इतका निधी आणला इथे की आपला उमरेडचा चेहरा मोहरा अगदी बदलून गेला. आणि त्यांनी जे जे आणलं ते मी सांगू इच्छिते. म्हणजे आपली नगरपालिका उभारली, बाबासाहेब आंबेडकर सभागृह, स्विमिंग टँक, मच्छी मार्केट, मटन मार्केट, लोकांना त्रास होऊ नये म्हणून गावाच्या बाहेर केलं. बरेच काही आणलं. आणि आपले राजेंद्रजी मोहक आहे यांच्या माध्यमातून हे रेवतकर साहेब नगराध्यक्ष असताना यांनी आपला हे आणला, निधी आणला आणि हे सर्व कार्य केलं. रस्त्याचं रुंदीकरण केलं, फार मोठा बदल घडवून आणला. त्यामुळे मला असं वाटतंय का रेवतकर साहेबाच्या मागे मी राहिली तर मला लोक साथ देतील आणि मला निवडून देतील अशी माझी पूर्ण अपेक्षा आहे. खरंच उमरेडचा चेहऱ्यामोहरा बद्दल यात काही शंका नाही आहे. आधीचं उमरेड आणि आताचं उमरेड जर आपण बघितलं तर उमरेडचा बराचसा, म्हणजे जुने लोक जर 15 वर्ष आधी जर बाहेर गेले असतील, 15 वर्षानंतर जर उमरेडमध्ये येत असतील तर 15 वर्षानंतर इथे आलेला व्यक्ती उमरेडला ओळखू शकत नाही, असं चित्र गंगाधर रेवतकर यांच्या नेतृत्वात तयार झालं होतं. आपलं आता विकासाला घेऊन काय प्राधान्य असणार आहे? गंगाधरजी रेवतकर यांनी जो केलेला विकास आहे, आता आपण निवडून आल्यानंतर नगराध्यक्ष आपला विकासाला घेऊन काय प्राधान्य असतं? आता ते जे काही कामं राहिले आहे, अपुरे आहे, ते मी पूर्ण करायला तयार आहे आणि त्यांनी भरपूर कामं केलेली आहे. नंतर ते आता जे मागचे 5 वर्ष गेले ते आपले उमरेड शहर 5 वर्ष मागे गेलं, ते आता मला सगळा विकास करून भरून आणायचा आहे. एक लोकांचा कौल असा आहे की रेवतकर यांच्याच घरामध्ये काँग्रेसची तिकीट जाते, इतरांना हे भेटत नाही. मग तुम्ही आता पहिल्यांदा तिकीट घेतली, ती पराभूत झाली, आता दुसऱ्यांदा पुन्हा तुम्ही निवडणुकीला उभे झालेत. तुम्ही तुमच्या म्हणण्याप्रमाणे मला ऐकण्यात आलं ही तुमची कदाचित शेवटची लढाई असणार आहे आणि तुम्ही का म्हणून उभ्या झालात ते सांगितलं की ओबीसी महिलाचं आरक्षण आलं म्हणून तुम्ही फॉर्म भरलेला, बरोबर ना? आता विकासाला घेऊन काय प्राधान्य असणार? समजा जर तुम्ही निवडून आलात, नगराध्यक्ष झालात, तर विकासाला घेऊन काय प्राधान्य असणार आहे? मला हा उमरेड शहराचा विकास करायचा आहे. कारण आपल्या उमरेड हे जनता पक्षाच्या हातामध्ये 8 वर्ष होती, तर तो आपलं उमरेड शहर खूप मागे गेलेला आहे. त्याच्यामुळे ते मला विकास करायचा आहे. त्या आधी जो विकास केला होता रेवतकर साहेबांनी अध्यक्ष असताना, तो विकास मला पूर्ण करायचा आहे आणि त्या विकासाची गती वाढवायची आहे. कारण आमच्याकडे काँग्रेसचे खासदार साहेब आहेत, आमदार साहेब आहेत आणि रेवतकर साहेब आमच्या पाठीमागे राहतातच, प्रश्नच नाही. कारण आम्हाला हा जनतेचा विकास करायचा, गावाचा विकास करायचा आहे आणि पाण्याची व्यवस्था स्वच्छ, सुंदर आणि स्वच्छ उमरेड करायचा आहे. यासाठी मी या नगर अध्यक्षाची निवडणूक लढत आहे आणि प्रत्येक व्यक्ती त्यांच्या ज्या अपेक्षा आहे, त्यांचे जे कामं आहे अडलेले, ते मी पूर्ण करायला तयार आहे. पुन्हा एक प्रश्न आहे माझा की आपण हे सर्व निवडणूक लढत आहात, या निवडणूक लढण्यामध्ये आपण लोकांकडे घरोघरी जातात, लोकांचा आशीर्वाद घेतात. याच्यामध्ये असं काही जाणवलं की लोकांचा तुम्हाला काही विरोध होत आहे? लोकांच्या मनामध्ये गंगाधर भाऊंना घेऊन किंवा तुम्हाला घेऊन किंवा काँग्रेसला घेऊन अशा प्रकारची कुठली विरोधाभास त्यांच्या मनामध्ये दिसून येत आहे? म्हणजे प्रतिसाद चांगला मिळत आहे तुम्हाला. दुसरा माझा एक प्रश्न असा आहे की आपण नगराध्यक्ष म्हणून काम केल्यानंतर त्या नगराध्यक्षाच्या खुर्चीवरती आपण बसल्यानंतर नगराध्यक्ष म्हणून आपणच राहणार आहे की गंगाधर भाऊ
तुमच्या पाठीमागून नगराध्यक्षाची सूत्र स्वीकारणार आहे? नाही, मी राहणार. ते मला शपथ मार्गदर्शन करतील, करतील. मदत करतील ते मला, पण मी हे करू शकते, स्वतः निर्णय घ्या तुम्ही? स्वतः निर्णय घेऊ शकते. कारण आता 30-35 वर्ष झाले आमच्याकडे राजकारणी, घरानेच राजकारणी समजा, त्यामुळे आपल्याला त्या गोष्टीचा थोडा अनुभव आहे. बरोबर. तर आता अंतिम आणि शेवटचा प्रश्न विचारतो की आता तुमच्या प्रतिस्पर्धी ज्या आहेत, तर तुमचा सामना हा कोणासोबत? कारण 4 उमेदवार नगराध्यक्षांचे उमरेडमध्ये आहेत. एक आहेत वारे ताई, ज्या पहिल्यांदा निवडणुकीमध्ये आलेल्या आहेत. दुसऱ्या आहेत शालिनीताई सोनटक्के, ज्या नगरसेविका होत्या भाजपाच्या, त्यांनी भाजपा सोडून शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेकडनं त्यांना नगराध्यक्षाची तिकीट देण्यात आलं. तिसरे भाजपाचे उमेदवार आहेत सौ प्राजक्ता रोहित कारू, त्या सुद्धा नव्याने पहिल्यांदा निवडणूक लढवत आहेत. तर या सर्व 4 उमेदवारामध्ये सरस आणि अनुभवी उमेदवार म्हणून आपण आहात. तर आपला जो अनुभव आहे, तुम्हाला काय वाटते, तुमचा सामना नेमका या 3 पैकी कोणाशी होणार आहे? मला असं वाटते की हे जे कारू आहेत त्यांना पक्षाने तिकीट दिली. बरोबर. त्यांचा पक्ष मोठा आहे. बरोबर. आणि तसे असून ते अनोळखी असल्यासारख्या या गावासाठी हे फक्त आता गणपती वगैरे बसतो, देव्या बसते, त्यावेळेस जेव्हा गेट लागले, त्यांनी वर्गणी दिली, हे ते केलं, त्यावेळेस असं वाटायला लागलं की ही कोण आहे. नंतर कळलं की कारू आहे. अच्छा. त्यांचा परिचय उमरेडात नव्हता आणि ते उमरेडात राहिले नाही आहे. ते नागपूरला असतात. फक्त इलेक्शन पुरते ते आलेले आहे. आणि आता लोक काय चाहतात काय नाही ते मला माहित नाही, पण मी इथेच असते, इतक्या वर्षापासून उमरेडमध्येच असते. माझे पती पण नगरपालिकेचे अध्यक्ष होते, नगरसेवक होते, आता नव्हते. तरी पण ते आम्ही असं समजलं नाही की आम्ही काही राजकारणात नाही, पूर्ण भाग घेऊन आम्ही राजकारणात काम करत आहोत, सगळ्यांना मदत करत आहोत. बरं, अंतिम आणि शेवटचा प्रश्न, तुम्ही उमरेडच्या मतदारांना काय सांगू इच्छिता? काय आवाहन करू शकता उमरेडच्या मतदाराला? सांगत आहे तुमचा पाणी पुरवठा, अजून असंच काही बरेच काही कामं आहे, घरकुल योजना, नाला वगैरे साफसफाई, रस्ते साफसफाई करणे, अजून काही घरकुलचे जे पट्टे आहे, गोरगरीब लोक आहे त्यांना आम्ही हे योजना राबवू. आणि जो नगरपालिकेचा निधी आणायचा आहे तर आपले आमदार साहेब आहे त्यांच्या माध्यमातून आणून आम्ही जे आता शाळा आहे, नगरपालिकेच्या ज्या शाळा नाही आहे ज्या नवीन वस्तीमध्ये, तिथे नगरपालिकेच्या शाळाचं उभारू, CBSE कोर्स काढून. कारण गरीब लोकांना 50,000 रुपये देऊन 50,000 रुपये फी भरू शकत नाही. त्यांचा पोटाचा प्रश्न आधी शेतकऱ्यांचे काय हाल आहे ते सगळ्यांनाच माहित आहे. म्हणून आम्ही हा योजना वगैरे आखू असं आमची इच्छा. एक शेवटचा आणि छोटासा प्रश्न आहे. लोकांचा असा कौल आहे किंवा मागच्या रेजिमला सुरेखा रेवतकर ताई पडल्या नसत्या, परंतु त्यांनी घरोघरी जाऊन एकच मत मागितलं. बाकी उमेदवारांना जे तुमच्यासोबत पूर्ण युनिटी होती, चमू होती काँग्रेसची, जेवढे उमेदवार होते त्याच्यातले काही उमेदवारांना सोडून एकच मत मागत गेल्या बा म्हणून पडल्या, अशा प्रकारचा लोकांमध्ये कौल आहे. काय म्हणणं आहे तुमचं या निवडणुकीला घेऊन? हे जे तुमच्यावरती आरोप लावलेला या संदर्भात तुमचं काय स्पष्टीकरण आहे? नाही, असं काहीच नाही झालेलं आहे. खोटा आरोप आहे. अच्छा, खोटा आरोप. अच्छा, म्हणजे ही एका प्रकारची अफवा तुमच्या विरोधामध्ये उमरेडमध्ये पसरवल्या गेलेली असं तुमचं म्हणणं आहे? नाही. बरं, निवडून येण्याची किती शाश्वती आहे तुम्हाला? मला पूर्णपणे 100% शाश्वती आहे की मी निवडून येईल, कारण जनता माझ्यासोबत आहे. त्यामुळे उमरेडच्या मतदारांचा कौल तुमच्या बाजूने आहे, तुम्ही 100% निवडून असं तुम्हाला वाटतं? उमरेडचा कौल माझ्या बाजूने आहे आणि मी निवडून येईल अशी मला पूर्णपणे खात्री आहे. या ठिकाणी आमच्या सोबत उमरेड नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्ष सन्माननीय श्री गंगाधरजी रेवतकर यांच्या सौभाग्यवती उमरेड नगराध्यक्ष पदाच्या काँग्रेसच्या उमेदवार आहेत आणि पंजा या चिन्हावरती काँग्रेसची ही जी निवडणूक आहे त्या लढत आहेत. त्यांना पूर्ण खात्री आहे की उमरेडचा मतदारांचा कौल हा काँग्रेसच्या बाजूने असेल, त्यांच्या बाजूने असेल आणि जास्तीत जास्त काँग्रेसचे उमेदवार या निवडणुकीत निवडून येतील. या सर्व प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी आम्ही या ठिकाणी सौ सुरेखा गंगाधर रेवतकर काँग्रेसच्या उमेदवारांना आमंत्रित केलं होतं. आपण आलात, आमच्या दिला.